पद्धतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा. कोपरगाव शहरामधील नगर परिषद येथे दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून के.जे. सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री यादव सर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कोपरगावातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर डायरी देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी साहेब यांनी पत्रकारांचा सन्मान करून पत्रकारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गवंदी मॅडम यांनी केले आहे. अशा पद्धतीने कोपरगाव नगर परिषद येथे मोठ्या उत्साहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोपरगाव नगर परिषदेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते. पत्रकार जैसा कि गोसावी साहब ने अपने संबोधन में प्रस्तावना में कहा, अगर इस देश के लोकतांत्रिक व्यवस्था को मजबूत करना है तो पत्रकारों को मजबूती देना, उनको अपने कार्य क्षेत्र में दक्ष होना अत्यंत आवश्यक है। तो इस विषय पर ज्यादा बात करने से पहले 6 जनवरी जो आदरणीय जाम्बेकर साहब का जयंती है, उस उपलक्ष्य में इस कार्यक्रम का आयोजन पूरे देश में किया जाता है। अपने आप कोपरगांव एक छोटा सा शहर है, पर हर क्षेत्र में जिस तरह से सक्रिय है, मैं पिछले 10 साल से देखते आ रहा हूँ। चाहे वो यहाँ की महिलाओं का संगठन हो, पत्रकार बंधुओं का संगठन हो, दूसरे पॉलिटिकल संगठन, खूब प्रभावी तरीके से लोग अपना अपना काम करते हैं और कोपरगांव से शहर को एक बेहतरीन शहर के रूप में विकसित किया है। उसमें आप लोगों का योगदान तो खूब महत्वपूर्ण। आप जितने पत्रकार गण लोग यहाँ बैठे हैं, आप सब लोगों ने, अब जैसा मैडम ने मेरे बायोडाटा में पढ़ करके जो पढ़ा, इतना तो मैं नहीं समझता हूँ कुछ किया हूँ। मेरे को एक ही बात बहुत ठीक लगता है कि मैं जो सैलरी लेता हूँ उस पर मुझे ईमानदारी से काम करना चाहिए और वो करता हूँ, और इसके परिणाम स्वरूप महाविद्यालय का विकास होता है और उसमें आप लोगों का योगदान भी कम नहीं है। आप लोग सपोर्ट करते हैं, आप सब लोग महाविद्यालय में आते हैं सहृदयता के साथ। बाकी संस्थाओं जैसी हमारी संस्थाएं पॉलिटिकल इसकी नहीं है, फिर भी आप लोग खूब सपोर्ट करते हैं, जिसकी वजह से संस्था का नाम होता है। तो उसके लिए भी मैं आप सभी लोगों का हृदय से आभार व्यक्त करता हूँ। आज नगर पालिका द्वारा आयोजित आपके सम्मान के कार्यक्रम में मैं सच्चे हृदय से आदरणीय गोसावी साहब का आभार व्यक्त करूंगा। उन्होंने मुझे आमंत्रित किया आप लोगों से 2 शब्द व्यक्त करने के लिए। दोस्तों, आप सब जानते हैं कि पत्रकारिता एक ऐसा क्षेत्र है जिसे लोकतांत्रिक व्यवस्था का चौथा खंभा कहा जाता है। पूरे देश की लोकतांत्रिक व्यवस्था पत्रकारों के कार्यशैली पे, उनके लिखने के ताकत के ऊपर तय होता है। यह मान्यता रही है कि पत्रकार बंधुओं के जो हाथ में कलम रहती है, तो आज पूरी दुनिया के जितने भी वीपन्स हैं उनसे भी पावरफुल, और वो तब है जब अपने में कर्तव्य परायणता हो, समाज के प्रति अपनी जिम्मेदारी का एहसास हो, अपने को लगे कि हम जो कुछ भी लिखना कर रहे हैं, जो कुछ भी खबर हम दे रहे हैं, वो निष्पक्ष है। सही शब्दों में पत्रकार वही है। आज साहब ने कहा कि खूब डेवलपमेंट हो गया है। एक समय था कि जो भी न्यूज छपती थी उन पे किसी को किसी प्रकार का कोई शक होने का कारण नहीं होता। आज जितने पेपर्स आते हैं, जितने तरह के न्यूज आते हैं, आप खुद आत्मविश्लेषण करना चाहिए। तो मेरी तो अपेक्षा रहती है आप सभी लोगों से कि लेखनी अपनी सत्य पे आधारित होनी चाहिए, निष्पक्ष होनी चाहिए।
तभी अपनी पत्रकारिता, अपनी कार्यशैली उसमें से निखर कर आती। अगर वैसा हम नहीं कर पाते हैं तो फिर वो विवाद का विषय बनता है। जैसा कि आप सब देखते हैं, दिल्ली के न्यूज अगर आप सुनते होंगे तो उससे मैं कमेंट नहीं करना चाहूंगा, पर इतना जरूर कहूंगा कि आज सरकार की जितनी भी योजनाएं हैं वो प्रभावी तरीके से व्यवहार में आ रही हैं या नहीं, या अपोजिशन का जो काम है, जो उनकी डिमांड है, वो सही तरीके से, प्रभावी तरीके से हो रहा है कि नहीं। निष्पक्ष भाव से अगर आप लिखते हैं तो वो अपने कर्तव्य से संबंधित है। आजकल हम लोग क्या करते हैं कि यादव सर है तो यादव सर के बारे में खूब अच्छा अच्छा लिख दो, जो नहीं है वो भी लिख डालो। ये पत्रकारिता नहीं है, इसके मैं सख्त खिलाफ। पूरा समाज, पूरा देश ये अपेक्षा करता है कि अपने देश के जागरूक पत्रकार लोगों ने निष्पक्ष होकर के जो कुछ भी सच्चाई है वो न्यूज़पेपर में या सोशल मीडिया में दिया जाना चाहिए। और जहां पे इस तरह की भावना से पत्रकार लोग काम करते हैं, निश्चित रूप से वहां विकास, सामाजिक कुरीतियां जो भी हैं उससे दूर करने में दुनिया की कोई ताकत रोक नहीं सकती। आप सब लोग एक समाज के खूब खूब जिम्मेदार लोग हैं। अपने लिखने के ऊपर ही पूरे समाज के विकास का दारोमदार जिम्मेदारी रहती है। इसके एहसास के साथ ऍक्च्युली हा 6 जानेवारीलाच कार्यक्रम त्यांना अपेक्षित असतो। वास्तविक आपण ज्या क्षेत्रात काम करत आहात, मी अलीकडेच एक टीव्ही सिरियल पाहिली, त्याच्यात जागृती पाटील नावाची एक पत्रकार, म्हणजे एक कॅरेक्टर आहे त्याच्यात। काही पाहिलं असेल सोनी मॅक्सवर, नाही नेटफ्लिक्सवर ती सिरियल आहे, 10 एपिसोड आहे आणि ती क्राईम रिपोर्टरचं काम करत असते। आणि ते काम करत असताना दुर्दैवाने त्या क्राईमचा एक हिस्सा पण होतो ते, तर त्यांना बरंच काही, ते शेवटी चित्रपट आहे हा, तो ती सिरियल आहे, मनोरंजन आहे, लोकांना त्याच्यातली उत्कंठा शेवटपर्यंत ठेवणं अपेक्षित आहे। परंतु पत्रकारिता ही नसानसात असते, ती प्रत्येक रक्ताच्या थेंबात असते। आणि तो पत्रकार कधी शांत नसतो ज्यावेळेस एखाद्या सिस्टीम, एखाद्या प्रचलित कार्यपद्धतीच्या विरोधात जाऊन काम करते, कुठेतरी स्वतःचा जरब बसवण्याचा प्रयत्न करते, प्रचलित तत्व पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेस तो पत्रकार बांधव कधी शांत बसत नाही, त्याची वेळ प्रसंगी लेखणी बाहेर काढायला कधीही मागे पुढे पाहत नाही। माझ्या 25 वर्षाच्या प्रशासकीय कालावधीमध्ये मी कायम असं म्हणतो की आम्हाला सगळ्यात जास्त कोणी साथ दिली असेल तर पत्रकारितेने दिलेली आहे। याचं कारण असं आहे, पत्रकारिता ही एक थोरल्या भावासारखी सतत आपल्या पाठीमागे उभं राहणारी आहे। थोरला भाऊ ज्यावेळी सांगतो का ही तर ही चूक झाली तुझी, ती मोठ्यापणाने सांगणारी, आणि ज्यावेळेस तू सुधार आणि ज्यावेळेस आपण चांगलं व्हायला लागू त्यावेळेस पाठीवर हात ठेवणारा सुद्धा पत्रकार बांधवत असतो। आणि ज्यावेळेस आम्ही एखादी गोष्ट आमच्याकडून कळत नकळत चुकते त्यावेळेस ती प्रखरतेने समाजमनाच्या विरोधात कशी आहे ही सुद्धा जाणीव करून देण्याचं महत्वाचं आणि मोठं काम हे पत्रकारितेच्या मार्फतच होतं। हे माझ्या वाटेला आलेला अनुभव आहे। आज जी काही आपण जगाची दळणघडण पाहतो त्याच्यामध्ये विशेषतः आज आपण ग्लोबलायझेशनकडे वाट करतो। थोडी मॅडम प्रस्ताव लांबवत आहे, माझ्या भावना मला व्यक्त करायचं एक व्यासपीठ आहे, ती व्यक्त करतो। आता आपण थोडा जागतिकीकरणाकडे चाललेलो आहे। कदाचित आमच्या लहानपणी म्हणजे आम्हाला इथून जर दिल्लीला बोलायचं असेल तर कमीत सकाळी ट्रेन कॉल बुक केला तो कुठे दुपारी लागायचा। आता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपण क्षणात बोलतो, अमेरिकेत बोलतो, लंडनला बोलतो, चीनमध्ये बोलतो, म्हणजे संपर्काचे साधनं जी आहे तिचा वेग हा प्रचंड आहे। संपर्काच्या साधनांचा जो वेग आहे त्या वेगाला प्रचंड गती झालेली आहे।
मी म्हणतो प्रकाशापेक्षाही जास्त गतीने संपर्क साधण्याच्या माध्यमातून आपण एकमेकांसंग संवाद साधतो. तर संवाद साधत असताना पण त्याच्या संवाद तर आपण साधतोय, मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची काय भूमिका आहे की केवळ संवाद साधून आता चालणार नाही, तर परिसराचा काय आवाज आहे, परिसराचा किंवा आपल्या अवतीभोवती कुठल्या विचाराची जडणघडण होते ही सगळ्यात महत्वाची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण आपल्या व्यापामध्ये असतो, आपल्या स्वतःच्या कोशामध्ये असतो, मी असं एका शब्द वापरत, तर आजूबाजूला काय चालतंय याचं वस्तुनिष्ठपणा आपल्यापुढे येत नाही. आणि कदाचित जी काही माहिती असते ती आपल्या चर्चेतून किंवा सभोवतालच्या मित्रपरिवारातून मिळते. मीडिया ही एक असं, मीडिया हा ऍक्च्युली इट इज अ सायंटिफिक टर्म. मीडिया म्हणजे याच्यात कुठंतरी काहीतरी ग्रोथ होती, कल्चर असतं त्याला, मीडिया कल्चर म्हणतो आपण. त्याच्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट याची ग्रोथ होती, त्याला आपण मीडिया म्हणतो एक प्रकारे. तर आपल्या पत्रकारितेच्या भाषेत सांगायचं झालं तर मीडिया हा समाजातली जी काही जडणघडण, समाजातला जो काही विचार प्रवाह आहे तो निर्णय घेणाऱ्या लोकांपुढे मांडणं आणि घेतलेल्या निर्णयाची समाज मनावर काय परिणाम होईल याची परत वस्तुनिष्ठता दाखवणं हे खूप महत्वाचं आणि मोठं काम हे पत्रकारितेच्या माध्यमातून होत आहे. आज आपण पाहतोय की मीडिया पुढे लोकांचा येण्याचा जो काही वेग आहे तो प्रचंड वाढलेला आहे. प्रत्येकाला असं वाटतं का मी प्रसिद्धीत असलो पाहिजे, मी चर्चेत असलो पाहिजे आणि माझ्याविषयी चांगली चर्चा व्हायला पाहिजे, म्हणून यानं त्या माध्यमातून मीडिया पुढे आणण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. आपल्याकडे पत्रकारिता म्हणून मी आपल्याला सांगण्याइतपत मोठा नाहीये, परंतु आपल्याला एक या लोकशाहीच्या माध्यमातून, या घटनेच्या माध्यमातून एक असे काही चक्षु दिलेले आहेत, असा एक आपल्याला चष्मा दिलेला आहे का त्याच्यातून त्या माणसाची एक प्रकारे त्याचे परीक्षण करणं फार महत्वाचं आहे. कारण त्याचा येण्याचा हेतू काय आहे, कारण बऱ्याच वेळा त्याचा हेतू हा स्पष्ट नसतो आणि त्याच्यामुळे चुकीचा माणूस चुकीच्या विषयासाठी पुढे फोकस केला जातो. तर त्याच्यामुळे पत्रकारितेपुढे एक मोठं आव्हान आहे की एखादा विषय मनाच्या पलीकडे जाऊन सुद्धा मांडावा लागतो आणि त्याच्यात व्यवहारता आहे, परिस्थिती पण कधी कधी त्याला कारणीभूत असते. तरी पण आपल्या कार्यकारिणीमध्ये नगरपालिकेने आज जो पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला, मी प्रथमतः आणि सीओ साहेबांचे आभार मानतो की पत्रकार हा समाजामध्ये ज्यावेळेस काम करत असताना पत्रकार हा फक्त सगळ्यांना बातम्या देण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थापोटीच आठवतो. बाकीचं त्याचा अर्थकारण असो, त्याचं कौटुंबिक कुठल्याही गोष्टी असो, त्याच्यात कुणीच सहभागी होत नाही. पत्रकार हा त्याच्या संघर्षामध्ये एकटाच राहतो आणि ज्या वेळेस स्वतःचा स्वार्थ संपल्यानंतर कुठलाही नेता असो किंवा कुणी असो हा पत्रकाराकडे काही लक्ष देत नाही. पत्रकारांचा यथोचित सन्मान कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी वसवे साहेब आहेत, त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलवलं आणि आपला सन्मान ते करणार आहे. आपल्याची त्याच्या पलीकडे मी सांगतो की सर कधी कधी काय होतं की आम्ही तुमच्या दालनांमध्ये पोहोचतो आणि समाजाच्या व्यथा मांडतो, परंतु सर कधी कधी आमच्याकडून जर चुकलं असेल लिहिताना तर या पत्रकार दिनानिमित्त आम्ही सर्व पत्रकार लाईनचं तर कोण करणार नाही. त्याच्यानंतर आज या महाराष्ट्रामध्ये खरी जी पत्रकारिता जी आहे ती आज आपल्या कोकण तालुक्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, नव्हे देशामध्ये आजही जागृत आहे. आणि हा पत्रकार दिन आपण या ठिकाणी सन्मानाने आम्हाला बोलवलेला आहे. त्यामुळे या सर्व पत्रकारांच्या वतीनं मी सदस्य आपला आभार मानतो आणि निश्चितच सर्व पत्रकारांना तुम्ही वारंवार बोलवत चला बोलवत आहात. कधी कधी काही पत्रकारांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचत नाही,
ग्रामीण भागातील बरेचसे पत्रकार शहरामध्ये पत्रकारिता करण्यासाठी येतात. टेके साहेब असतील, आम्ही असो. तर आमचाही तुम्ही या ठिकाणी बोलून सन्मान करणार आहात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो. प्रिंट मीडिया बरोबरच आमच्या युट्यूब चॅनलच्या पत्रकारांना देखील तुम्ही बरोबरीनं सन्मान द्या अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परिषदेच्या वतीने माननीय मुख्य अधिकारी शांताराम गोसावी त्याचबरोबर उपस्थित असलेले तेजस कॉलेजचे प्राचार्य यादव सर आणि उपस्थित मान्यवर या ठिकाणी आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने कोकणगाव शहर तालुक्यातील पत्रकारांना बोलून त्यांचा एक सन्मान करण्याचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे ते खरोखरच मुख्य अधिकारी साहेब त्यांच्या टीमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जास्तीत जास्त या समाजामध्ये वाचन प्रेरणा कशी निर्माण होईल यासाठी तुमच्या माध्यमातून आपण प्रेरणा निर्माण करू. कारण तुमचा हा व्यवसाय आहे आणि व्यवसाय शिक्षण म्हणजे पत्रकारिता हा एक व्यवसाय आहे आणि व्यवसाय शिक्षण विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच मिळालं पाहिजे. तर मी साहेबांच्या वतीने विनंती करेन की माझ्या शाळेमध्ये असं काहीतरी एखादं शिबिर राबविण्यात यावं की त्यामध्ये व्यवसाय शिक्षण कुठले कुठले आहे हे जर विद्यार्थ्यांना माहीत झालं तर नक्कीच पत्रकारिता हा एक सुंदर व्यवसाय आहे याची सुद्धा या विद्यार्थ्यांना ह्याच वयात जर ओळख झाली तर त्यांना वाचनाचं महत्त्व कळेल आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मदत होईल. काही कारणास्तव आपण आज 8 तारखेला कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. दरवर्षीप्रमाणे आपण पत्रकार बांधवांना या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने बोलावून पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण सन्मान करतो. आपले दर्पणकार जांभेकर सर यांच्या जयंतीनिमित्त हा दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आल्यानंतर आपल्याला एकमेकांचे विचार आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. ही परंपरा कोकणगाव परिषदेची दरवर्षी आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलावून आपला सन्मान येतो सन्मान नगरपालिकेकडून होणार आहे याचा स्वीकार आपण करावा अशी मी आपणास विनंती करतो. सन्मान म्हणजे सर्वजण उपस्थित राहिले व कार्यक्रमाची शोभा जी वाढवली त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार मानतो व आपल्या पुढील कामात शुभेच्छा.